पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणासंदर्भात माजी आमदार रवींद्र दंगेकर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। आज खरं तर या संदर्भात सत्र न्यायालयात सुनावणी झालेली आहे। अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तर त्यांची आज खरं तर या सुनावणी दरम्यान त्यांना अटकपूर्व जामीन आहे तो मंजूर झालेला आहे। आपल्यासोबत रवींद्र दंगेकर यांचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे सर आहेत। सर, काय सांगाल, खरं तर आज जामीन मंजूर झालेला आहे? खोटा गुन्हा दाखल झाल्यापासून लगेच आम्ही तात्काळ कोर्टामध्ये धाव घेतली होती, कारण आम्हाला माहिती होतं की आमचे जे क्लायंट आहेत ते निर्दोष आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नाही। केवळ आणि केवळ त्यांना अडकवण्यासाठी किंवा त्यांना ह्या केसमध्ये खोट्या केसमध्ये गुंतवण्यासाठी हा गुन्हा दाखल केला होता। मी परत आपणास सांगतो की रवींद्र दंगेकर यांचा कोणताही काडी मात्र संबंध ह्या गुन्ह्याशी आहे असा कुठलाही पुरावा कोर्टासमोर पोलीस आणू शकले नाहीत। तसेच त्यांची पत्नी देखील 1 वर्षापूर्वी त्या फर्ममधून रिटायर झाली होती। त्या केसमध्ये सुद्धा कोणताही पुरावा न्यायालयासमोर पोलिसांना मांडता आला नाही। तसेच अनेक प्रश्नांची जी उत्तरं आहेत त्या अनुत्तरित राहिली आणि या सर्वांचा आणि आम्ही केलेला युक्तिवाद आणि आम्ही जे काही मांडणी केली होती की कशा प्रकारे आमच्या क्लायंट यांचा ह्या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही, या सर्वांचा सारासार विचार केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दंगेकर पती पत्नी यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। सर, एकंदरीत किती जणांवरती गुन्हा दाखल होता? किती जणांना अटकपूर्व जामीन? दंगेकरांसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। त्या 13 जणांपैकी एक जो व्यक्ती आहे त्यांचा फक्त रिजेक्ट केलेला आहे। बाकी दंगेकर पती पत्नी यांना सशर्त काही कंडिशनवरती त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सर, तुम्ही दावा देखील केला होता की दंगेकर यांचं लक्ष नसल्यामुळं त्या आत्महत्या केलेल्या प्रकरणात उल्लेख करण्यात आला होता की तुम्ही त्यावरती दावा केला होता की लक्ष दिलं नाही म्हणून असं फक्त आहे, परंतु त्यांचा संबंध नाही, त्यामुळे त्यांना अटक करता येणार नाही असा तुमचा दावा? अहो, ज्या ती सुसाईड नोट लिहिलेली आहे किंवा अख्ख्या एंटायर एव्हिडन्समध्ये दंगेकर की पत्नी हा एकच शब्द आहे। कुठं त्रास दिला, पैसे मागितले, पैसे दिले नाहीत किंवा आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा कुठल्याही काही गोष्टी केल्या याचा एक सिंगल कुठलाही पुरावा नसताना केवळ आणि केवळ माजी आमदार दंगेकर यांना गुंतवण्यासाठी हा खोटा खटला दाखल केला होता। त्यांचा संपूर्ण प्रयत्न आम्ही हाणून पडला। न्यायपालिकेवरती आमचा 100% विश्वास होता। आम्ही सर्व आमचे मुद्दे ताकदीनिशी कोर्टासमोर मांडले आणि शेवटी सत्य बाहेर आणलं। दंगेकरांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झालेला आहे आज। नक्कीच हे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांचे वकील आहेत। खरं तर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये रवींद्र दंगेकर आणि यांच्या पत्नी यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। याची सविस्तर माहिती आहे ती ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी दिलेले पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।